तू ते सगळं करायची आई मुद्दाम केलंस ना? मी सत्यावरचं प्रेम व्यक्त करावं म्हणून केलंस ना? हे तुम्हाला नाही, स्वतःला विचार. मी तुला चिथवलं म्हणून तू शेवटी मान्य तरी केलंस. आज जे घडलं ना ते चांगलंच घडलंय. शेवटी तू मान्य केलंसच की सत्यजित राव तुझेच आहेत. होय, माझाच आहे सत्य. पण हे मान्य करताना काय घडलं बघितलंस ना? मम्मी साहेबांना चक्कर आली. त्यांना नाही आवडलं हे सगळं. आता परत माझ्यामुळं माई लेकाच्या ताण वाढणार. मी जबाबदार आहे सगळ्यांना. दिदे, सगळ्यात पहिले तर झालेल्या सगळ्या गोष्टींचा दोष स्वतःवर घेणं थांबव. अगं आता तुमच्या संसाराचा विचार कर. आणि मम्मी साहेबांचं काय ग? त्या उभ्या आयुष्यात तुमचं नातं कधी स्वीकारणार नाहीत. आणि आज पण जे चक्कर बिक्कर आली ना त्यांना, ते तर सगळं मुद्दामच केल्यासारखं वाटतंय मला. एक नंबर सॉरी. डॉक्टर, नेमकं झालंय काय? म्हणजे काही काळजी करण्यासारखं नाही ना? काही नाही, ह्यांचा थोडासा बीपी शूट झालाय. यांनी थोडासा मानसिक ताण घेतल्यासारखं वाटतंय. ह्यांनी जर लवकरात लवकर बरं व्हावं असं वाटत असेल तर ह्यांच्या मनावर मानसिक ताण काही येणार नाही, याची तुम्ही काळजी घ्या. ठीक आहे डॉक्टर. जय द्या. चला येऊ. जय द्या. सोडून ये डॉक्टरांना. हा. सत्य, नको काळजी करू. ठीक होतील मम्मी साहेब लवकरच. वाघमारे थांबा. तुम्ही मम्मीच्या जवळ येऊ नका प्लीज. डॉक्टरांनी काय सांगितलं ऐकलं ना तुम्ही? अहो, स्ट्रेस घेतलाय तिनं. आणि तुम्हाला तिनं जवळ बघितलं ना तर तिला अजून त्रास होईल. वाघमारे, तुम्ही प्लीज चुकीचं समजू नका. पण मम्मीने तुम्हाला जवळ बघितलं ना तर ती परत चिडेल तुमच्यावर.